अकोट तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अखेर संतापाचा उद्रेक झाला। पंचायत समिती अकोट कार्यालयावर शेकडो लाभार्थ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आणि आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। अकोट पंचायत समिती कार्यालयासमोर घरकुल लाभार्थ्यांनी एकत्र येत आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडलं। घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ वितरित करणे, मोफत वाळू उपलब्ध करून देणे, मंजूर घरकुलांची थकीत रक्कम देणे, पात्र वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे तसंच घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान अनेक लाभार्थ्यांनी अर्धवट राहिलेल्या घरांचे प्रतीक म्हणून हातात कबले घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले। गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून घरकुल निधीसाठी लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून व्याजानं पैसे उचलून किंवा शेतीमाल विकून घरकुल बांधकाम सुरू केलं। मात्र पुढील हप्ते न मिळाल्यानं शेकडो घर आजही अर्धवट अवस्थेत आहेत। पावसाळा सुरू असताना अपूर्ण घरांमध्ये राहण्याची वेळ आल्यानं लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। धरणे आंदोलनानंतर गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। प्रशासनाला 8 दिवसांचा अवधी देण्यात आला असून या कालावधीत सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाला युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज डिक्कर यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी पाठिंबा दिला। आम्ही अकोट पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी गेल्या 6 ते 8 महिन्यापासून घरकुलाचे जे हप्ते प्रलंबित रखडलेले आहेत, जसे की प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचे मंजुरात मिळून सुद्धा 8 ते 10 महिन्यापासून अंदाजे पहिला हप्ता सुद्धा अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही। पहिला हप्ता सुद्धा मिळालेला नाही। जसे की बाकी योजनेचे जे हप्ते आहेत 6 ते 8 महिन्यापासून रखडलेले आहेत आणि ते लाभार्थी कोणाचे अर्धवट आहे। तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळा समोर आहे। सध्या वरून त्यांना थोडं टाकून प्रकृती चिंताजनक आणि गरिबी असल्यामुळे घर आपले पूर्ण झालेले नाही, अर्धवट आहे घर आणि प्रशासनाने त्यांचे हप्ते रखडलेले आहेत, सरकारने हप्ते रखडलेले आहेत आणि इतर जी मागणी आहे की बाबा घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, हा शासनाचा जी आर असताना सुद्धा या जी.आर.ची कुठलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही। या जी.आर.ची सुद्धा अंमलबजावणी करण्यात यावी आणि गावागावात पात्र घरकुल लाभार्थी गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, नागरिक, गोरगरीब हे अद्यापही घरकुलापासून वंचित आहे, त्यांचा सर्वेक्षण करून त्यांना तातडीने घरकुलाचा सर्वेक्षण करून त्यांना लाभ देण्यात यावा।